UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। अजित पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये रात्री 3 तास बैठक। शिंदे गट दादा गटामध्ये आमने सामने येऊ शकणाऱ्या जागांवर आणि लाडकी बहीण योजनेच्या प्रसारासाठीच्या अहवालावर चर्चा। सूत्रांची माहिती। भाग्यश्री आत्राम आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार। अहेरीमधून भाग्यश्री आत्रामांना तिकीट मिळणार। बाबा आत्रामांविरोधात भाग्यश्री आत्राम मैदानात। नागपूरमधील लाहोरी बारच्या मालकाची संजय राऊतांविरोधात तक्रार। नागपूर अपघात प्रकरणामध्ये राऊतांकडून संकेत बावनकुळेंसह तिघांवर लाहोरी बारमध्ये बीफ कटलेट खाल्ल्याचा आरोप। सरकारनं लाडक्या पोरांच्या नावानं चिरडा आणि पळा योजना सुरू करावी। फडणवीसांमुळे संकेत बावनकुळेला वाचवण्याचा प्रयत्न। सीताबर्डी पोलिसांचा तपास संशयास्पद। सामनातून टीका। टाइम्स नाव नवभारत मॅट्रिक्सच्या ओपिनियन पोलनुसार माहिती आणि मवियामध्ये काटेकी टक्कर। माहितीला 137 ते 152 जागा तर मवियाला 129 ते 144 जागा मिळण्याचा अंदाज। ओपिनियन पोलनुसार भाजपचा नंबर 1 पक्ष पण जागा घटणार। टाइम्स नाव नवभारत मॅट्रिक्सच्या ओपिनियन पोलचा अंदाज। पोलनुसार भाजपला 83 ते 93 जागा मिळण्याची शक्यता। माहितीमध्ये सर्वांनी समान जागा लढवाव्यात। एखाद्या दुसऱ्या जागेवर मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते। शिंदे गटाच्या अर्जुन खोतकरांचं वक्तव्य। लोकसभा सचिवालयाकडून शरद पवार गटाचा राष्ट्रवादी असा उल्लेख तर कमी खासदारांमुळे अजित पवारांना कार्यालय मिळालं नाही। लोकसभेकडून राजकीय पक्षांना कार्यालयाचं वाटप। सचिवालयाकडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा शिवसेना शिंदे असा उल्लेख। पक्षाचा फक्त शिवसेना म्हणून उल्लेख करण्यासाठी शिंदेंचे नेते आक्रमक। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर आज सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। उपमुख्यमंत्री अजित पवार आज खेड विधानसभेच्या दौऱ्यावर। अजितदादा उमेदवाराची घोषणा करण्याची शक्यता। खेडमध्ये दिलीप मोहिते पाटील अजित पवार गटाचे आमदार। पंतप्रधान मोदींच्या हस्ते सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या घरच्या गणरायाची आरती। चंद्रचूड 8 नोव्हेंबरला निवृत्त होणार। भैया क्रोनॉलॉजी समझ लीजिए, न्याय देवते पाहतेच ना। महाराष्ट्रामधल्या घटनाबाह्य सरकार असंच बिनबुभाट चालू राहील। मोदींचा चंद्रचूड यांच्या घरातील फोटो ट्विट करत राऊतांचा खोचक टोला। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगींचं 16 तारखेपासून बेमुदत उपोषण तर मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलावण्याच्या मागणीसाठी आमदार राजेंद्र राऊतांचा आजपासून ठिय्या। ईडीचे मुंबई कोलकात्यामध्ये छापे। कारवाईमध्ये 12,96,000 रुपयांचे विदेशी चलन आणि परदेशी बँक खात्यासंबंधी कागदपत्र जप्त। विदर्भात पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यामध्ये पूर परिस्थिती कायम। अमरावती, भंडारा, गोंदिया जिल्ह्यालाही पुराचा मोठा फटका। गोंदियात पावसाची विश्रांती। वैनगंगा नदी आणि वाघ नदीमधील पूरस्थिती कायम तर पुरामुळे अडकलेल्या नागरिकांना काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सज्ज। नागपूर विभागामध्ये झालेल्या पावसाचा फडणवीसांकडून आढावा। अतिवृष्टी आणि पुराच्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश। बाघ, वैनगंगा, बावनथडी नद्यांना आलेल्या पुरामध्ये प्रचंड नुकसान। 70 वर्षांवरील प्रत्येक नागरिकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेता येणार। केंद्राचा मोठा निर्णय। 5 लाखापर्यंत मोफत उपचारासह उत्पन्नाची मर्यादा नसणार। राज्यामध्ये पुढील 5 दिवस पावसाची उघडीप। किनारपट्टीसह विदर्भातही जोर कमी राहणार। हवामान खात्याचा अंदाज। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।